खरबी चौकात दुचाकी चालकाला लुटणाऱ्या आरोपीला अटक। वाटोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी 25 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार 23 एप्रिलला रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी तौकीर वल्द शेख मुख्तार यांना मारहाण करून लुटले होते। याप्रमाणे तांत्रिकी माध्यमाच्या सहाय्याने तपास करत 24 एप्रिलला रात्री 11 वाजताच्या दरम्यान 3 आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला वाटोडा हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपीकडून एक बुलेट क्रमांक MH 49 CG 1009 व लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे। याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे। एक वाटोडा चौकामध्ये घटना घडली होती। एका मोटरसायकल स्वाराला दुसऱ्या मोटरसायकलवर बसलेल्या तिघांनी कट मारून वाचाबाजी केली होती। त्यामध्ये जे बुलेटवर आलेले होते त्यांनी रॉडने मारहाण करून त्याच्याकडून 3,500 रुपये जबरीने घेऊन पळून गेले होते। सदरबाबत वाटोडा पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकातील अधिकारी राऊत साहेब व त्यांची टीम यांनी 8 तासामध्ये तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपींना अटक केली आहे। सदर घटनेमध्ये 2 मोटरसायकल आणि 1 लोखंडी रॉड जप्त करण्यात आलेला आहे। पकडले गेलेल्या आरोपींची नावं पवन ज्ञानेश्वर बुरडकर वय 24 वर्षे राहणार बहादुरा, तर दुसरा अक्षय ज्ञानेश्वर बुरडकर वय 29 वर्षे राहणार बहादुरा आणि तिसरा आरोपी आहे मयूर चंद्रकांत नवघरे, हा 21 वर्ष, हा खरबी येथील राहणार आहे आणि चौथा जो आरोपी आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे। यामध्ये जी एक मोटरसायकल आहे तिचा क्रमांक आहे MH 49 AH 740 आणि दुसरी मोटरसायकल जी आहे बुलेट तिचा क्रमांक आहे MH 49 CG 1009 असे क्रमांक आहेत।